आज आहे ना सकाळ सकाळीच आवरून सावरून वावरामध्ये चाललो होतो, कारण की आज ना आपल्याला कांद्याचं रोप टाकायचं होतं आणि हा आपल्याला बिल्ला मस्तपैकी सकाळ सकाळी ऊन पाळ्या घेत बसला होता. मग बारका बंधू आणि मी गाडी काढली आणि डायरेक्ट आलो मग फाट्यावरती. आता पहिल्यांदा वावरामध्ये आलोय ना, दोन्ही साईडचे पाट बांधायचे होते. मग मस्तपैकी खोऱ्याने एक साईडचा पाट मी आणि एक साईडचा पाट बारक्या बंधूनी बांधून घेतला. आता आपल्याला रोप आहे ना नेमकी गिन्नी गावताच्या वावरात टाकायचं होतं आणि जे मॉडेल गिन्नी गावत त्याच्यावाले ना खोडके अशा आहे ना वावरामध्ये साचलेल्या होत्या. मग मम्मीने त्यांनी खोडके इचून ठेवला, त्या आपण त्या खोडके वावराच्या बाहेर नेऊन टाकल्या. त्याच्यानंतर दादांनी रोप वगैरे टाकून दिलं आणि त्याच्यावर मग आपण वरखत वगैरे टाकून घेतलं. मग बारक्या बंधूने मी आहे ना ते रोप ना राळून घेतलं. अधून मधून असे भारी भारी फोटो पण काढले. मग रोप टाकून झाल्याच्या नंतर ना घरी आलो. आता दुपार झाली होती, गायला पाणी वगैरे पाजायचं होतं. इकडे रानामध्ये अख्ख्या वरती ना खाली गाय कुठं दिसना. शेवटी एकदाच नदीला गेलो आणि तिथं गाय बांधले होते चरायला. मग नदीलाच पाणी वगैरे पाजलं आणि तिकडेच गाय बांधून दिल्या आणि घरी आलो. पहिल्यांदा जेवायला बसलो. जेवायला ना चिकन करेल होतं आणि त्यातल्या ते मांजर आहे ना मक्कार चिकन खाऊन बसलं होतं, तरी त्याची भूक नव्हती भेटली आणि थोड्या वेळाने ना असं सुस्त होऊन पडलं. मग जेवून खाऊन झाल्याच्या नंतर आहे ना पहिल्यांदा गेलो मग रोपाला पाणी भरायला. आता पहिल्यांदा इथं पाणी ना गिन्नी गावता लावलं होतं बरं का, आणि त्या पाटाच्या निर्व्याने ना एक दोन वाफे असेच भरून गेले होते रोपाचे. त्याच्यामुळे आपल्याला निम्म शिम्म काम तर तसंच होऊन गेलं होतं. पण जे 2-3 वाफे भरायचे राहिले होते ना ते ना मोक्कार तापेले होते. त्याच्यामुळे मोक्कार पाणी घ्यायचे आणि वाफा भरायला पण लई टाइम लागायचा. अशाच हळूहळू आणि झुलत्या पाण्यावरती ना अख्खं पाणी भरून झालं. मग बाकी काय आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून जावा.